नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। नंदुरबारमध्ये सुनेसोबत असलेल्या आपल्या अनैतिक संबंधांमुळे एका नराधम बापाने स्वतःच्याच मुलाची हत्या केल्याची एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी आरोपी वडील आणि मयत मुलाच्या पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे। पतीच्या डोक्यात संशयाचं वारं शिरलं। पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने तिचा जीव घेतला। कुऱ्हाडीने सपासप वार करून पतीने पत्नीची हत्या केली। या घटनेत त्यांचा 10 वर्षांचा मुलगाही वार होऊन जखमी झालाय। या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्हा हादरलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात विस्तव टाकण्याचा प्रयत्न ठाकरे करतात, पण ही दोस्ती तुटायची नाही असा इशारा मंत्री उदय सामंत यांनी दिला होता। यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सामंतांवर निशाणा साधत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय। यावेळी बोलताना फडणवीस आणि शिंदेची मैत्री आहे हा सामंत यांचा मोठा गैरसमज असल्याचं राऊतांनी म्हटलंय। ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत 3,56,60,000 रुपयांचा गंडा घातल्याची घटना बोईसर परिसरात घडली आहे। व्हॉट्सअप कॉल करून ज्येष्ठ नागरिकाला तुमचा मोबाईल अवैध ॲडव्हर्टायझिंग आणि हॅरेसमेंटमध्ये ट्रेस झाला असल्याची बतावणी करत त्यांच्याकडून करोडो रुपये उकळून फसवणूक करण्यात आली आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं रचून ते सादर केल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं। या प्रकरणात कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना शिंदे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। दरम्यान आता कुणाल कामराने 28 मार्च रोजी मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली असून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला असल्याची माहिती आहे। रत्नागिरी तालुक्यातील वरवडे किनाऱ्यापासून 10 वाव समुद्रात अनधिकृतपणे LED लाईट आणि जनरेटर लावून मासेमारी करणाऱ्या नौकांना मच्छीमारीसाठी मदत करणाऱ्या एका बोटीला कस्टम विभागाच्या गस्ती पथकाने ताब्यात घेतले। या नौकेवर कारवाई करून ती रत्नागिरी बंदरात आणण्यात आली आहे। कस्टम विभागाने मध्यरात्री ही कारवाई केली। राज्यातील भोगवटादार वर्ग 2 म्हणून जमीन धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज मिळवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून आता भोगवटादार वर्ग 2च्या जमिनीवर तारण कर्ज देता येणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। बडनेरा नजीक बेलोरा येथील अमरावती विमानतळाला IATA कोड मिळालाय। IATA प्रमाण प्रवासी संस्थांना विमान कंपन्यांच्या वतीने विमान तिकिटे जारी करण्याची परवानगी देते आणि आरक्षण प्रक्रिया सुलभ करते। यापुढे संगणकावर अमरावती विमानतळाचा IATA कोड AVT म्हणून उमटणार आहे। संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी बिबट्याचा मुक्त संचार असून तो थेट CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द गाव मुळा नदीच्या काठेला वसले आहे। नागपुरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांना 30,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या कारवाईमुळे नागपूर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे। गुन्हा दाखल न करण्याच्या मोबदल्यात ही लाच मागण्यात आली होती। रवींद्र साखरे असं लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचं नाव आहे। केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना चांगली बातमी दिली आहे। केंद्र सरकारच्या पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलाय। हा महागाई भत्ता 2% वाढवण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। वृद्ध नागरिक कायदा 2007चा आधार घेऊन एका वृद्ध महिलेनं तिच्या मुलाला घराबाहेर काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, पण कायद्यामध्ये अशा प्रकारे मुलांना घराबाहेर काढण्याची तरतूद नसल्याचं नमूद करत न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे। तसेच या संदर्भात अशी कारवाई करण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती आधारभूत मानावी असंही नमूद केलंय। रमजान महिन्यातील आजच्या शेवटच्या शुक्रवारी संभलमध्ये छतांवर तसेच रस्त्यांवर नमाज अदा करण्यास पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव बंदी घातली आहे। मशिदी व ईदगाहांमध्ये पारंपरिक पद्धतीने नमाज अदा करण्यावर मात्र कोणतेही निर्बंध नाहीत असे पोलीस अधिकाऱ्यांनी गुरुवारी स्पष्ट केले। दरम्यान रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर संभलमध्ये सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त राखण्यात आलाय। म्यानमारमध्ये शुक्रवारी 7.7 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आहे। म्यानमारमधील या भूकंपाचे तीव्र धक्के बँकॉक आणि भारतालाही जाणवले आहेत। या भूकंपामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। भारतातील दिल्ली आणि दिल्ली NCR मध्ये या भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत।
दिल्लीतील नॉलेज पार्क जे ब्लॉक परिसरातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये 27 मार्च रोजी सायंकाळी उशिरा भीषण आग लागली। या आगीमुळे विद्यार्थिनी प्रचंड भेदरल्या होत्या। एअर कंडिशनर कॉम्प्रेसरच्या स्फोटामुळे लागलेली ही आग वेगाने पसरली। यामुळे अनेक विद्यार्थिनींना जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उड्या माराव्या लागल्या। डोनाल्ड ट्रम्प घेत असलेल्या अनेक निर्णयांचा फटका जगभरातील देशांना बसत असल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडावर नवे आयात शुल्क लावण्याची घोषणा केली होती। यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी कॅनडाच्या अमेरिकेबरोबरच्या संबंधांबाबत मोठं विधान केलंय। अमेरिकेशी जुने संबंध संपले असं पंतप्रधान मार्क कार्नी यांनी म्हटलंय। बल्गेरियाची भविष्यवेत्ती बाबा वेंगा हिचे 1996 मध्ये निधन झाले। तिने केलेल्या अनेक भविष्यवाण्या जगात खऱ्या ठरल्या आहेत। सध्या 2-3 देश सोडले तर सत्तेच्या केंद्रस्थानी कम्युनिस्ट नाहीत, तर भारतातही या चळवळीची मोठी पिछेहाट दिसत आहे। या विचारांचे गारूड कमी झाले नाही, पण ते झाकोळले गेल्याचे चित्र आहे। पण लवकरच जगभरात कम्युनिस्टांची राजवट येईल, या विचारांची सरकार सत्तेत असतील असा दावा बाबा वेंगाने केलाय। ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांची तब्येत बिघडल्याचं वृत्त आहे। त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे कॅन्सरवर उपचार घेत असून त्यांच्या दुष्परिणामांमुळे त्यांची तब्येत बिघडली आहे, अशी माहिती बकिंगहॅम पॅलेसने दिली आहे। त्याचवेळी त्यांचे आजचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत। नास्ट्राडमसनुसार रशिया आणि चीन त्यांच्या सैन्याच्या तुकड्या करतील। त्यांचे नाव बार्बेरियन्स, दी एक्झाईल आणि रशिया चीनचे अधिकृत लष्कर अशा 3 तुकड्या असतील। याविषयी बाबा वेंगा आणि नास्ट्राडमस यांची भविष्यवाणी जवळजवळ एकसारखी आहे। या भविष्यवाणीनुसार 2043 पर्यंत युरोपमधील अनेक शहरांमध्ये मुस्लिम लोक बड्या पदावर असतील। त्यांच्या हातात या देशाच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक नाड्या येतील। गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सत्ता आणि देश सोडून जाण्यास भाग पडलेल्या शेख हसीना बांगलादेशातील परिस्थितीवर उघडपणे बोलत आहेत। त्यांचा पक्ष अवामी लीगही जमिनीवर सक्रिय होताना दिसतोय। मीडिया रिपोर्ट्सनुसार हसीना यांनी बांगलादेशमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवामी लीगच्या समर्थकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे, तर काही महिन्यातच पक्ष मोठे पुनरागमन करू शकतो असा दावा काही अवामी नेत्यांनी केलाय। नवी मुंबई महापालिकेत 620 रिक्त पदांसाठी भरती सुरू आहे। भरती प्रक्रिया 28 मार्च पासून सुरू झाली आहे। अर्ज करण्याची लिंकही सुरू झाली आहे। देशात गेल्या 2 वर्षात शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात घटले आहे। 2021 ते 22च्या तुलनेत 2023 ते 24 मध्ये प्राथमिक शाळा प्रवेशात 8% इतकी चिंताजनक घट झाल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले। केंद्रीय आदिवासी विकास राज्यमंत्री दुर्गादास उईके यांनी गुरुवारी लोकसभेत दिलेल्या उत्तरातील माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे। राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाड्यांचे मॅपिंग करण्याच्या हालचालींना वेग आला असून यासाठी राज्य सरकारतर्फे नव्या मोबाईल ॲपची निर्मिती करण्याचे निश्चित केले आहे। या ॲप अंतर्गत राज्यातील विविध विभागांमार्फत कार्यरत असणाऱ्या सर्व शाळा आणि अंगणवाड्यांसाठी विशेष डॅशबोर्ड तयार केले जाणार आहेत। शालेय शिक्षण विभागाच्या आणि उपक्रमांसाठी राज्य सरकारतर्फे 1,04,53,000 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्याचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आलाय। राज्यातील सीईटी परीक्षांमध्ये पर्सेंटाईल वाढवून देतो असे बोगस फोन विद्यार्थ्यांना आल्याच्या प्रकरणी आता पालक आक्रमक झाले आहेत। या परीक्षांसाठी अर्ज भरतेवेळी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडे दिलेला डेटा गोपनीय असणे अपेक्षित असते। मात्र ही माहिती या बोगस फोन करणाऱ्यांच्या हाती कशी लागली? विद्यार्थ्यांची माहिती सीईटी कक्षाकडे सुरक्षित नाही का, असे प्रश्न पालक विचारतायत। ब्रिटिश भारतीय चित्रपट निर्माती संध्या सुरी यांचा संतोष चित्रपट युनायटेड किंगडमनं ऑस्कर पुरस्कारांसाठी पाठवला होता। भारतात या चित्रपटाच्या प्रदर्शनावर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने बंदी घातली आहे। सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटात दाखवलेल्या काही संवेदनशील मुद्द्यांवर आक्षेप घेतलाय। संतोष या चित्रपटामध्ये महिलांशी संबंधित गंभीर मुद्दे दाखवण्यात आले आहेत। क्रिश चित्रपटाचा 4था भाग येणार अशी घोषणा झाली, त्याला 10 वर्षांहून जास्त काळ झालाय। हा सिनेमा कधी येणार याची वाट बघून प्रेक्षक कंटाळले होते। आता हे वाट बघणं बंद करायला हरकत नाही, कारण क्रिश 4 ची अधिकृत घोषणा झाली आहे। सुपर हिरो क्रिशच्या भूमिकेत ऋतिक रोशनला पाहण्यासाठी उतावीळ झालेल्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। क्रिश 4 चित्रपटाचं दिग्दर्शनही ऋतिक रोशन स्वतःच करणार आहे।
मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव स्टारर आता थांबायचं नाही चित्रपट हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या चित्रपटाचं दिग्दर्शन शिवराज वायचळ यांनी केलंय। सिद्धार्थ जाधव आणि भरत जाधव यांना पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे। दरम्यान आता थांबायचं नाही चित्रपटामधील टायटल ट्रॅक रिलीज झालाय। ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमियर लीग 2025च्या 18व्या सीझनमध्ये सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव केलाय। आधी शार्दुल ठाकूरची दमदार गोलंदाजी आणि नंतर निकोलस पुरन आणि मिचेल मार्श यांच्या झंझावाती अर्धशतकांमुळे लखनौ सुपर जायंट्सने हा विजय मिळवलाय। एकीकडे आयपीएलचा ज्वर टिपेला पोहोचत असताना दुसरीकडे बीसीसीआयने मात्र एक मोठा निर्णय घेतलाय। बीसीसीआयला भारतीय संघाबाबत एक मोठा निर्णय घ्यायचा आहे। त्यासाठी त्यांनी एकीकडे आयपीएल सुरू असताना दुसरीकडे इमर्जन्सी मीटिंग बोलावली आहे। या मीटिंगसाठी बीसीसीआयने भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना बोलावणे पाठवले आहे। चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल 2025 मध्ये चांगली सुरुवात केली आहे। आता सीएसके संघ दुसऱ्या सामन्यात आरसीबीचा सामना करणार आहे, पण या सामन्यापूर्वीच सीएसकेची चिंता वाढली आहे। आता आरसीबी विरुद्धच्या सामन्यापूर्वी सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग म्हणाले आहेत की वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराणा बरा होतोय। या कारणास्तव तो आरसीबी विरुद्ध खेळेल अशी आशा कमीच आहे, पण त्याची दुखापत किती गंभीर आहे आणि तो कधी परतू शकेल हे प्रशिक्षकांनी सांगितलेलं नाही। अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।